नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. FCI भारतीय खाद्य निगम या विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. FCI बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. FCI ची स्थापना 1965 मध्ये झाली आणि याचे उद्दिष्ट देशभर अन्नधान्याची खरेदी, साठवणूक आणि वितरण करणे हे आहे. या विभागाचे मुख्य कार्य आहे शेतकऱ्यांकडून MSP वर धान्य खरेदी, सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे. मुख्यालय आहे नवी दिल्ली. प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय कार्यालये. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत FCI ची भूमिका महत्त्वाची आहे. या विभागामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये व्यवस्थापक, सहाय्यक, तांत्रिक पदे, वॉचमन इत्यादी पदांसाठी वेगवेगळी भरती आहे आणि ही भरती अंदाजे 18,652 ते 35,560 च्या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे FCI म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय खाद्य निगम या विभागामध्ये नोकरीची मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. यामध्ये तुम्हाला करिअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आणि त्यासाठीच आपल्याला या विभागाच्या परीक्षेवरती ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती भर देणं गरजेचं आहे आणि आपण तीच माहिती इथं घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपण या व्हिडिओतील जे FCI भरती आहे त्याबद्दलच्या माहितीला सुरुवात करूया. भारतीय खाद्य निगम फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होणार आहे. ही भरती केंद्र सरकारच्या सर्वात मोठ्या नोकऱ्यांपैकी एक मानली जाते. या भरतीचा सारांश आपण थोडक्यात बघूया. ही संस्था भारतीय खाद्य निगम म्हणजे FCI या नावाने प्रसिद्ध आहे. यामध्ये अंदाजे 18,652 ते 35,560 किंवा त्यापेक्षा जास्त पदं भरण्याची शक्यता आहे. यासाठीची पात्रता आहे 10वी पास, 12वी पास किंवा पदवीधर, डिग्री, डिप्लोमा जे काही तुमचे पद असेल त्याप्रमाणे. यासाठी पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकतात आणि हा भरतीचा प्रकार कायमस्वरूपी नोकरी असा आहे. भरती क्षेत्र संपूर्ण भारतभर असणार आहे. यामध्ये पद आहेत असिस्टंट ग्रेड 3 म्हणजे 12वी पदवीधरसाठी हे पद उपलब्ध आहे. पगार अंदाजे 28,000 ते 34,000 महिना. मॅनेजर हे पद आहे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 40,000 ते 60,000 महिना. वॉचमन 10वी पास 20 ते 25,000 महिना. ज्युनियर इंजिनियर डिप्लोमा डिग्री 35 ते 45,000 महिना. अशा पद्धतीनं ही पद आहेत आणि असिस्टंट ग्रेड त्याच्यामध्ये स्टेनोग्राफर 500 पदं भरायची आहेत. टायपिस्ट पदवी अधिक टायपिंग कौशल्य पाहिजे त्याला 800 पदं भरायची आहेत. सहाय्यक ग्रेड 2 पदवीधर 2,000 पदं भरायची आहेत. कनिष्ठ अभियंता अभियांत्रिकी 700 पदं. वॉचमन आणि इतर पदे आहेत 10वी किंवा 12वी उत्तीर्ण तर त्यासाठी 1,000 पदं भरली जाणार आहेत. असिस्टंट ग्रेड 3 पदवीधर 28 ते 34,000 पगार महिना. मॅनेजर पदव्युत्तर पदवी 40 ते 60,000 महिना. वॉचमन 10वी ते 12वी पास 20,000 ते 25,000 महिना. ज्युनियर इंजिनियर डिप्लोमा डिग्री 35 ते 45,000 महिना. तर यासाठी असिस्टंट ग्रेड 3 साठी जे आहे ते पदवी आणि स्टेनो कौशल्य पाहिजे 500 पदं. टायपिस्ट 800 पदं. सहाय्यक ग्रेड 2,000 पदं. कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियरसाठी डिप्लोमा डिग्री तर म्हणलेलं आहेच. अभियांत्रिकीची पदवी परंतु ही पदं 700 आणि त्यापेक्षा जास्त पदं आहेत. वॉचमनसाठी 1,000 पदं किंवा त्यापेक्षा जास्त पदं आहेत. या पदांसाठीची भरती प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन सुरू होणार आहे आणि त्याची तारीख आहे 4 मे 2026. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे जून 2026 आणि अर्जाची जी फी आहे शुल्क ते जनरल आणि OBC साठी 800 रुपये असणार आहे. SC ST महिला PWBD माजी सैनिक यांच्यासाठी कोणतीही अर्ज शुल्क नाही.
यासाठी वयोमर्यादा आहे किमान 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत ते अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा आहे 2730 वर्ष. ते त्या पदाप्रमाणे असणार आहे. आरक्षणाप्रमाणे एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांना वयोमर्यादामध्ये सवलत दिली जाणार आहे. म्हणजे या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 27 ते 30 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि तुमच्या कास्टनुसार आरक्षण ठेवलेलं आहे. त्या आरक्षणानुसार एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या उमेदवारांना त्या कॅटेगरीनुसार वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. निवड प्रक्रिया परीक्षा असणार आहे. प्राथमिक परीक्षा, त्यानंतर फेज 2 मुख्य परीक्षा आणि त्यानंतर तुमचे कागदपत्र पडताळणी, दस्तऐवज पडताळणी होईल आणि त्यावरती तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आवश्यक कागदपत्र असणार आहे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, अभियांत्रिकी पदवी इत्यादीचे कागदपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बसत असाल तर ते आवश्यक आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि सही आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे काही कागदपत्र आहेत त्याची तुम्ही आधीच PDF तयार करून ठेवायची आहे. जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये 10वी 12वीचे मार्कलिस्ट प्रमाणपत्र, ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे मार्कलिस्ट प्रमाणपत्र, अभियांत्रिकी पदवीचे मार्कलिस्ट प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला, तुम्ही भारताचे नागरिक आहात, रहिवासी आहात त्याबद्दलचा अधिवास प्रमाणपत्राचं PDF करून सोबत ठेवायची आहे. जात प्रमाणपत्राची PDF करायची आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून आपल्यासोबत ठेवायची आहे. कारण ज्यावेळेला आपल्या साईटवरती ही भरती प्रक्रिया सुरू होत असते त्यावेळेला सर्वच लोक एका वेळेला या अर्ज भरण्यासाठी तयार असतात आणि त्यामुळे ही साईट जी आहे ती हँग होते. मग आपल्याला तिथं प्रश्न जे काही फॉर्म भरत असतो त्यावेळेला त्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत असताना आपले कागदपत्र आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण अर्ज भरण्यासाठी जातो आणि भरत असताना मागितलेले तिथं जे काही मागितलेले किंवा मेन्शन केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला त्यावेळेला उपलब्ध नसतात. आपण ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून प्रक्रिया करू लागतो आणि मग काय होतं तर आपली साईट हँग होते आणि आपण त्यामधून बाहेर पडतो. त्यापेक्षा आपण सुरुवातीपासूनच संपूर्ण कागदपत्राची तयारी करून जर म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात केली तर कोणतीही अडचण येणार नाही. अर्ज एकाच प्रक्रियेमध्ये पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला अर्ज जास्त अडथळे येणार नाहीत. पहिल्या प्रयत्नामध्ये तुमचा अर्ज भरून होईल. कागदपत्राचं स्कॅनिंग झाल्यानंतर तुम्हाला फी भरायची आहे आणि फी भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून आपल्या सोयीसाठी किंवा माहितीसाठी ठेवायची आहे. ही भरती कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे. अर्ज फक्त ऑनलाईन मोडमधूनच स्वीकारले जातील. उमेदवारांनी परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम आधीपासूनच तयार ठेवायचा आहे. यामध्ये लेखी परीक्षा, कौशल्य चाचणीची टायपिंग किंवा स्टेनो आहे त्यांच्यासाठी स्किल टेस्ट होणार आहे. मुलाखत होईल काही पदांसाठी. काही पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला 10वी 12वी ग्रॅज्युएशन पात्र उमेदवार किंवा अभियांत्रिकी पदवी असणारे उमेदवार त्या पदासाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा साधारणतः 18 ते 28 30 वर्षापर्यंत आहे. आरक्षणानुसार सवलत आहे. ही नोकरी संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रातही परीक्षा केंद्र उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नोकरीची जी काही व्याप्ती आहे ती सुद्धा संपूर्ण भारतभर असणार आहे. तर अशी ही 33,000 पेक्षा जास्त पदांची भरती आहे. मोठ्या प्रमाणावरती ही भरती सुरू होणार आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. त्याचे अधिकृत संकेतस्थळ आहे FCI रिक्रुटमेंट. त्या साईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करावयाचा आहे. FCIच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही साईटवरून किंवा भुलव्या साईटवरून अर्ज करायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा फी जी आहे ती ओपन आणि OBCसाठी ₹800 आहे. SC, ST, PWBD, अपंग, माजी सैनिक, थर्ड जेंडर यांच्यासाठी परीक्षा फी नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. अर्ज प्रक्रिया करत असताना स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रक्रिया करायची आहे आणि आपला अर्ज पूर्ण झाल्यानंतर फी भरायची आहे. फी पूर्ण झाल्यानंतर फीची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून आपल्यासोबत ठेवायची आहे.
तर अशा पद्धतीनं FCI मध्ये भरती प्रक्रिया 4 मे पासून सुरू होत आहे. आपण तयार राहा आणि अभ्यासाला सुद्धा सुरुवात करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, भरती मोठी आहे आणि चांगल्या म्हणजे भारतीय शेतकऱ्यांच्या घामाचे दाणे सुरक्षित ठेवणारी ही संस्था म्हणजेच भारतीय खाद्य निगम, आणि या खात्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे. तर तुम्ही संपूर्ण तयारीने या परीक्षेसाठी किंवा या भरती प्रक्रियेसाठी तयार राहा. यासाठी तुम्हाला FCIच्या अधिकृत वेबसाईटवरूनच तुम्ही अर्ज करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण भरती मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे तुम्हाला नोकरीची संधी 100% आहेच. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.